निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. एक मिनिट ताई, मी ऑफिस मध्ये. एक मिनिट बाहेर जातो. अजून अजून एक ऑफिस मिनिट. मध्ये? हा ताई, माझी सेकंड शिफ्ट असते त्यामुळे मी कुठे ऑफिस असतो. कुठे दादा? हॅलो, हा बोला. येतोय आवाज? हो हो हो. हा हा, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. ताई मी कराडवरून. हा हा तर मला अनुभव शेअर करायचे होते. हा, शेअर करा ना. ताई मी 8वी पासून स्वामी समर्थ सेवेत आहे. अरे बापरे. जेव्हा मी 8वीत होतो तेव्हा म्हणजे आमच्या गावात एक केंद्र आहे स्वामी समर्थ महाराजांचं. हा. तर त्याच्या बाहेर आम्ही खेळत होतो असंच क्रिकेट वगैरे. एक्झॅक्ट अच्छा. मला आठवत नाही काही, हा पण असं क्रिकेट वगैरे खेळत होतो. हा. मग तेव्हा आरती चालू झाली. हम्म. मग खेळता खेळता आम्ही केंद्रात गेलो. नंतर मग तिथून पुढे जायलाच लागलो आम्ही केंद्रात. अरे वा. म्हणजे असं काहीच नाही, फक्त जायचं म्हणून जायचं, आरती करायची यायची, जायचे आरती हा करायची यायची, असंच चालू झालं. हा. आणि मग नंतर हळूहळू जास्त सेवा चालू झाली. नंतर हम्म. गुरुचरित्र पारायणामध्ये ती रात्रीची प्रहर असते ना, हा हा. तेव्हा पण रात्री प्रहरीला पण जायचं. नंतर आम्ही प्रहर असते तेव्हा रात्री असते ना पूर्ण, मग आम्ही केंद्रातच झोपायला लागलो. हम्म. असं करत करत पूर्ण सेवा चालू झाली. नंतर मी 10वीला जेव्हा होतो ना, हम्म. मग तेव्हा सेवा पण केली भरपूर आणि अभ्यास पण केला. तर सेवेचं महाराजांनी तेव्हा महाराजांनी त्या सेवेचं फळ मला एवढं दिलं की मला पहिला नंबर येऊन गेला 10वीत असताना. अरे वा. किती किती टक्के? मला 93% पडले 10वीला. बाप रे, किती स्वामींची कृपा. हो. आणि म्हणजे एवढे मार्क पडले ना मला, म्हणजे जेव्हापासून शाळा आमची जेव्हा स्थापन झाले हम्म. तेव्हापासून 93% कोणालाच पडलेले नाहीत. अरे वा. एवढे 93% मला पडले. आणि म्हणजे सगळे असे गावात बॅनर वगैरे लावले ना सगळ्यांनी. अरे वा. हम्म. किती छान. हा. आणि मग नंतर सेवा चालू झाली. नंतर मग डिप्लोमा केला मी. हा. तर स्वामींच्या कृपेने म्हणजे असं डिप्लोमाला पण कसं झालं की सगळं असं जॉब वगैरे सगळ्यांना भेटत होता. हा. मग मी म्हणायला लागलो मला का जॉब भेटत नाही, मला का जॉब भेटत नाही. असं करत करत लास्टला एक कंपनी आली आणि त्याच्यामध्ये सिलेक्शन झालं माझं लास्टला, एकदम सगळ्यात लास्टला. अरे बापरे. आणि त्याच्या आधी बाकीच्या मुलांचं सगळ्यांचं सिलेक्शन झालेलं कंपनीमध्ये. मग ती कंपनी आता म्हणजे आता ज्या लोक आधी सिलेक्शन झाले त्यांना जेवढं पॅकेज नाही तेवढं आता मला पॅकेज आहे. किती छान दादा. सगळ्यात जास्त पॅकेज मला आहे आता आमच्या पूर्ण बॅच हे मध्ये स्वामींची डिप्लोमाच्या. कृपा दादा. हो, स्वामींचीच कृपा आहे सगळी. आणि मी जेव्हा 9वी 10वीत असताना माझा जो काकांचा मुलगा हा. होता, तो आजारी होता, हॉस्पिटलमध्ये होता. हा. मग म्हणजे तो वारला तेव्हा हा. त्याची डेथ झाली. पण जेव्हा त्याची डेड बॉडी मुंबईवरून इकडं गावी येत होती ना, अरे मुंबईला होता बापरे. ऍक्च्युअली हा ऍडमिट. मग आम्हाला आधी कळालेलं 3-4 वाजता वगैरे हा. की त्याची डेथ झाली. अरे अरे. आणि मग नंतर काय झालं, लोकांनी म्हणजे सांगितलं नाही कुणीतरी फेक कॉल केलाय किंवा असं, कारण एवढ्या लांबून येणार ती डेड बॉडी, आम्हाला पूर्ण रात्र तसं जागरण हो वगैरे मध्ये जाईल ना, हो. त्यामुळे लोकांनी सांगितलं नाही की ते बोलले असं फेक कॉल कोणीतरी केलाय, हाय त्याची तब्येत वगैरे चांगली आहे, ठीक आहे, तुम्ही झोपा, काही नाही झालेलं, असं अरे तसं अरे अरे. सांगितलं. मग ठीक आहे, मग आम्ही झोपलो वगैरे. पण मला माहिती होतं, मला कळालं होतं की खरोखर झालंय हे सगळं. पण मी पण घरी सांगू शकत नव्हतं कारण पूर्ण रात्र काढायची होती आम्हाला. बरोबर आहे. आणि मग मी झोपलो आणि झोपल्यानंतर मला एक स्वप्न पडलं की आमच्या गावात जे केंद्र आहे त्या केंद्रात महाराज असे खाली बसलेले गादी टाकून आणि त्याच्या पुढे ती डेड बॉडी ठेवलेली पूर्ण. अरे बापरे.
आणि मी महाराजांच्या पुढे रडत होतो आणि ती डेड बॉडी अशी महाराजांच्या पुढे ठेवलेली. एक केसरी कलरची गादी टाकलेली, त्या गादीवरती ती बॉडी केलेली आणि त्याच्यावरती वस्त्र आपण पांढरं टाकतो ना नॉर्मली, हो मग ते वस्त्र भगवं होतं पूर्ण, म्हणजे केसरी कलरच भगव्या होतं पूर्ण रंगाचं. सगळं होतं. आणि मी महाराजांना म्हणतोय असं का झालं असं का झालं, तर महाराज हा. काय बोलत नव्हते, फक्त त्या डेड बॉडीकडे बघत होते. अच्छा. असं पूर्ण झालं. मग नंतर मला जाग आली तेवढ्यात कळालं की डेड बॉडी आली वगैरे आवाज झाला. मग ती सगळं झालं नंतर प्रोसिजर असं सगळं झालं ते. मग आता मी जॉबला लावलो मुंबईला वगैरे. मग आता सगळ्या म्हणजे असंच सगळं सेवेतच सगळं झालं. मग आता मध्ये जरा भरकटलेलो मध्ये, असं म्हणजे जॉबला लागल्यानंतर सेवा वगैरे काहीच केली नाही. परत महाराजांनी हात धरून पूर्ण आणलं मार्गात डबल. अरे वा. डब्बल आलो मार्गात, आता डबल सगळं चालू आहे अरे महाराजांची वा सेवा जोरात चालू आहे. आणि आता कालच शनिवार रविवार होता ना, कालच प्रदीदांच्या मठात गेलेलो. अरे हो, किती छान. आधी पण एकदा गेलो पण तेव्हा नंबर आला नाही मला. ऑफिसला पण यायचं होतं. ऍक्च्युली इंजिनिअरिंग झाले ना माझं, तर ऑफिसला सुट्टी भेटतच नाही मला. त्यामुळे आता काल कशी तरी सुट्टी काढली आणि गेलो. प्रदीदादांना भेटायचंय म्हणलं, काय जर झालं तरी. दादा किती काळजी घेतात सगळ्यांची. दादा पूर्ण दिवस जेवले नाहीत, अक्षरशः जेवले नाहीत पूर्ण दिवस. पाणी घेतलं नाही किंवा नाश्ता केला नाही किंवा काही सुद्धा नाही पूर्ण. दादांनी म्हणजे आजकालच्या दुनियेत दादांसारखा माणूस शोधून पण सापडणार. खरंय खरंय. इतके दादा काळजी घेतात सगळ्यांनी. दादा बोलले मी जेवलो नाही तर चालेल, पण माझा ताई किंवा भाऊ इथून उपवाशी गेला नाही पाहिजे. नाही, दादांसारखी व्यक्तीच नाही. होय, खरंच दादांसारखी व्यक्ती नाही. दादा खूप चांगले आहेत, खूप म्हणजे खूप. म्हणजे त्यांच्याकडे असं बघितलं ना मला असं भरून आलेलं, म्हणजे काय करून काय नाही. माझा ताई आता वय फक्त 23 आहे, 22-23 आहे. अरे एवढं कमी आहे. हो बापरे, माझ्या मुलांपेक्षा पण खूप छोट्या आहात तुम्ही. माझं आता 22 वय आहे. आणि आता रिसेंटली मला जॉब चेंज करायचा, योगेश दादांना कॉल केला, योगेश दादांच्याकडून सेवा घेतली आणि मी गणपती बसणार ना आपले, त्या दिवशी सेवा चालू केली ती. आणि मला लगेच 20 दिवसामध्ये बँगलोरला जॉब लागला. बापरे. 20 दिवसामध्ये लागला. सेवा चालू केली आणि अशी म्हणजे पूर्ण पण सेवा करत नव्हतो, ती थोडी सेवा करत होतो, कारण टाइम असेल तशी सेवा करत. महाराजांना म्हटलं जसं करतोय तसं म्हणलं करतोय महाराज सेवा मी. तरी पण 20 दिवसात लागले. 20 दिवसात जॉब पण लागला मला. आणि कुठल्या दादांची सेवा? योगेश दादांनी मला प्रदीदांची सेवा दिली होती, गणपतीची आणि संकट मोचन सेवा. तुम्ही खूप लकी आहात, प्रदीदांची सेवा मिळाली तुम्हाला. हो. आणि मग 20 दिवसात जॉब लागला मला, बँगलोरला लागला ऍक्च्युली. आणि मग योगेश, भरभराट होईल दादा. हो ताई, थँक्यू. श्री स्वामी समर्थ. आणि मग 20 तारखेला मला 20 दिवसात जॉब लागला बँगलोरला. मग मी योगेश दादांना मेसेज केला की दादा मला पुण्यात किंवा मुंबईमध्ये जॉब पाहिजे. आता मी ऍक्च्युली गुजरात मध्ये आहे ताई. मग मला पुण्यात किंवा मुंबईमध्ये जॉब पाहिजे. तर दादा बोलले सेवा चालू ठेवा, तुम्हाला जॉब भेटून जाईल. मग तसे बोलले आणि मग एक 10 दिवसातच मला जॉब पण भेटला मुंबईमध्ये. अरे वा. हो, आता येत ना असे कोल्हापूरच्या, त्यांना पण कॉल केलेला. मग लगेच जॉब भेटून गेला. मी त्या ताईंना पण फोन केला की ताई जॉब लागला. आता फक्त 2च इच्छा आहेत माझ्या फक्त लाईफ मध्ये, बाकी काहीच नाही. फक्त 2च इच्छा आहेत, त्याच फक्त झाल्या ना कम्प्लीट. मग मला काहीच नको महाराजांच्याकडून, काहीच नको महाराजांच्याकडून. आणि मला इथून जाताना ताई एवढा प्रॉब्लेम आला ना, इथून गुजरात मधून दादांच्या तिकडे जाताना. म्हणजे माझी बस होती ऍक्च्युली 6 वाजता इथून. मी 6 वाजता एक्झॅक्ट स्टेशनवरती पोहोचलो, पण बस निघून गेली ती. अरे, आता मी म्हणलं आता काय म्हणलं, राहून दे म्हणलं जायचं. प्रदीप दादा पण थोडी परीक्षा घेतात सगळ्यांची. आणि मग मी म्हटलं राहून दे जायचं. मग म्हटलं आता तरी निघाले आपण तर जायचं, कसं पण जायचं. मग मी इथून गुजरातवरून ट्रेन पकडली ताई मुंबईची. मग ट्रेन मध्ये जागाच नव्हती, कारण ऑलरेडी सॅटरडे फ्रायडे होता. उभं राहून गेलो मुंबईपर्यंत ताई. बापरे. नंतर थोड्या पुढे गेल्यानंतर थोडी जागा बसायला भेटली मला, मुंबईच्या आसपास कुठेतरी असतं, कारण रात्री होते मला कळालं नाही कुठे पोहोचलो मी. मग तेव्हा मला जागा थोडी बसायला भेटली, पण पूर्ण रात्र मी उभाच होतो ट्रेन मध्ये. मला जायचंच आहे, मला काय झालं
मग तिथून मुंबईवरून परत नाशिकला गेलो ट्रेन मधूनच. परत नाशिकवरून बस पकडून मग दादांच्या मठात वगैरे अरे गेलो, वा. फ्रेश वगैरे झालो, दादांचं दर्शन वगैरे घेतलं. पूर्ण दिवस 2 दिवस राहिलो तिथं. माझा नंबर होता, मी शनिवारी गेलो ना, तर रविवारी माझा संध्याकाळी नंबर आला 10 वाजता. मग यायचं होतं मला, पण दादा म्हणले नका जाऊ, राहा इथं. दादा म्हणले माझा थोडा पर्सनल प्रॉब्लेम होता. दादा म्हणले 10 दिवस तू इथे राहा, मग फ्रेश हो. राहिलात तुम्ही? नाही राहिलो ना, काल आज सकाळी आलो ना मी. नाही, दादा जे बोलतात ते तुमच्यासाठी चांगलंच आहे. हो, नाही दादा बोलले नाही, माझा थोडा पर्सनल प्रॉब्लेम होता ना, तर दादा बोलले 10 दिवस इथं राहतो का? तर नाही बोललो मी, कारण दादा मला जॉब आहे ऑलरेडी, मी नोटीस पिरियड वरती आहे ना आता इथे, मग तर मला सुट्टी घेता येत नाही त्याच्यामध्ये. म्हणजे जॉब पण महत्वाचा आहे. हा, म्हणजे आता जर सुट्टी घेतली तर माझा नोटीस पिरियड एक्सटेंड होईल. मला त्या कंपनीत पण जॉईन करायचंय ना. आता 22 तारखेला माझा म्हणजे लास्ट दिवस इथे या अरे वा. कंपनीमध्ये. आता 26 तारखेला मी जॉईन करणार आहे कंपनी मुंबईमध्ये. तुमचं खूप भलं होणार आहे. हो, आणि मग दादा बोलले राहा इथं 10 दिवस किंवा गुरुचरित्र पारायण करा येईल. तर म्हटलं दादा मला आता टाइम नाही, पण मी नक्की, मला जे तुम्ही 7 पारायण जे दिलेत ना, ते बोललो मी इथंच करेन, बोललो तुमच्याच नाही, मठात जा करेन. नंतर हं दादा. हो हो, जाईन मी, नक्कीच जाणार आहे दादांच्याकडे. खूप छान, मी शेअर करते दादा. हो 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 ताई, श्री श्री स्वामी स्वामी समर्थ. समर्थ. मला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.